भारत माँ की शान है, तिरंगा अपनी जान है, वीरों को वंदन है। भारत महान है, इसको सब गाएंगे, देश का मान गाएंगे, रचने भारत को आगे ले जाएंगे। जय जवान जय किसान जय विद्यार्थी का है समान, और दिल में तिरंगा लहर, भारत इनसे में नाम कमा। धन्यवाद। जय हिंद जय भारत। सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लावण्य राकेश शिंदे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मला माझा भारत देश खूप खूप आता. जय हिंद जय भारत. धन्यवाद. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, शिक्षक वृंद आदी माझ्या देशप्रेमी मित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या आजच्या दिवशी आपला राष्ट्रध्वज तिरंगा मोठ्या अभिमानाने आकाशात फडकतो. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. त्यासाठी कित्येकांनी वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, तर कित्येकांनी तुरुंगात भोगला आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या क्रांतिवीरांना स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. आज आपण जे स्वातंत्र्य जीवन जगत आहोत ते त्यांचे बलिदानाचे फळ आहे. या पावन दिनी सर्व शूरवीरांना मनाचा शूरवीरांना मनात मुजरा करूया. धन्यवाद. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद. माझा नमस्कार. माझे नाव प्रेम किरण बगुले, चौथी शिकत आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अनेक स्वातंत्र्यासाठी आपल्या हा विविध भाषा धर्म असलेला एक सुंदर देश आहे. आपण सर्वांनी एकमेकांचा आदर करून देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे. म्हणून हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. जय हिंद जय भारत. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम राजीव है. आज 15 अगस्त और हम सभी स्वतंत्र दिवस मना रहे हैं. आज ही के दिन सर में हमारा देश अंग्रेजी के गुलामी से आजाद हुआ था. सबका हमें भारतीय होने पर गर्व है. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव माही सुरेश राऊत. मी आज आपल्या समोर 15 ऑगस्ट निमित्ताने भाषण सादर करणार आहे. ते आपण शांतपणे एका वेळी नम्र विनंती करतो. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर पक्ष देशासाठी लढले. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत स्वातंत्र्य झाला आहे. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या सर्वांसाठी सर्वात भाग्यवान दिवस होता, कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण स्वातंत्र्य मिळवले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. सर्व लोक दरवर्षी या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय भारत.